नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आज आम्ही आमच्या कॉलेजची ट्रिप आहे ती ट्रिपला घेऊन कन्याकुमारी या ठिकाणी जाणार आहे। तर कन्याकुमारी या ठिकाणी आम्ही जाण्यासाठी पुणे स्टेशनवरती आलेलो आहे। पुणे स्टेशनवरून आता आम्ही कन्याकुमारीला जाणार आहे। तर या ट्रिपमध्ये आपल्या सोबत टोटल 37 जण आहेत। तर त्या 37 जणांना घेऊन आपल्याला 2000 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करायचा आहे। कन्याकुमारी हे आपल्या देशाचं दक्षिण टोक आहे, त्या टोकावरती आपण जाणार आहे। तर आता सुरुवातीला आपण बघूया आपल्यासोबत कोण कोण विद्यार्थी आहेत आणि त्यांची अटेंडन्स आपण घेणार आहे। चला तर तिकडे जाऊया आणि आपण चेक करूया की आपल्यासोबत कोण कोण मुलं आहेत। चला तर मग तर आता आपली ही अटेंडन्स आहे, अटेंडन्स आपण चेक करूया सगळी मुलं आलेत का नाही ते। प्रत्येकाचं नाव घेतो, प्रत्येकांना आपापली प्रेझेंट द्या। आपल्यासोबत आता जेवढी मुलं उपस्थित आहेत त्यांची आपण अटेंडन्स घेणार आहे। ठीक आहे, सगळे आलेले आहेत सर। ठीक आहे, तर आपले सगळे जे विद्यार्थी आहेत ते आलेले आहेत। तर आता आपण त्यांची अटेंडन्स पण घेतलेली आहे आणि आता आपण आतमध्ये जाणार आहे स्टेशनवरती आपल्या ट्रेनची वाट पाहायला। चला तर जाऊया स्टेशनमध्ये। तर आता स्टेशनच्या आतमध्ये आपण पोहोचलेलो आहे आणि ही आपली ट्रेन या ठिकाणी प्लॅटफॉर्म नंबर 6 वरती उभी आहे, कन्याकुमारी जंक्शन। आमच्या कॉलेजची ट्रिप घेऊन आम्ही कन्याकुमारी या ठिकाणी आलेलो आहे। तर येताना तर मी काय पूर्ण ब्लॉग बनवलेला नाही आहे, कारण वेळ वेस्ट होतो। त्यामुळं मी डायरेक्ट म्हटलं की तिथे गेल्यानंतरच आपण तिथले जे काही सीन आहेत ते तुम्हाला दाखवूया। तर आजचा आपला जो काही सीन असणार आहे तो असणार आहे सनराईजचा। कन्याकुमारीमधून आपण सूर्योदय होताना आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे। तर याच्यानंतर पण अजून काय काय स्पॉट असणार आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटतील। तर व्हिडिओ जरूर पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा। चला तर आता आपण सनराईज पाहण्यासाठी कन्याकुमारीच्या बीचवरती जाणार आहे। चला तर मग जाऊया बीचवरती। आता आपण ज्या ठिकाणी थांबलेलो आहे त्या पॉईंटचं नाव आहे सनराईज पॉईंट। कन्याकुमारीमधला हा फेमस पॉईंट आहे। तर या पॉईंटवरून आपल्याला सूर्योदय होताना पाहायला मिळतो। तर आता इकडे तुम्ही जे आसपास जे पाहताय या ठिकाणी सगळी लोक सूर्योदय पाहण्यासाठी जमा झालेली आहेत। इकडे पण तुम्ही पाहताय त्या ठिकाणून आपल्याला सूर्योदय होताना पाहायला मिळणार आहे। तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि सूर्योदय होतानाचा जो काही सीन आहे तो आवर्जून तुम्ही पहा। चला तर बघूया आपण सनराईज होताना। तर बऱ्याच वेळापासून आपण सूर्योदय होण्याची वाट पाहतोय। इथं तुम्ही बघू शकता बरीच लोक या क्षणाची वाट पाहतायत आणि आता थोडेसे आपल्याला ढग जे आहे ते ऑरेंज झालेले पाहायला मिळत आहेत। अजून सूर्योदय पूर्णपणे झालेला नाही आहे। तर बघू शकता तुम्ही ऑरेंज कलरची शायनिंग आपल्याला पाण्यावरती पण पडलेली दिसते। तर अजून थोडा वेळ आपण वाट बघूया आणि त्यानंतर तुम्हाला दाखवतो पूर्ण सूर्य उगवलेला। तर आता टाइम लॅप्समध्ये सूर्योदय होताना तुम्ही जर पाहिलाच असेल आणि अजून देखील सूर्य आपल्याला या ठिकाणी ऑरेंज कलरचा पाहायला मिळतोय। इथं जे काय आता थोड्या वेळापूर्वी पब्लिक उभं होतं ते पण पब्लिक आता हळूहळू कमी झालेलं आहे। आणि अशा पद्धतीनं आजचा जो काही सनराईजचा जो काही व्ह्यू होता तो आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेला आहे। व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि पुढचा पॉईंट पाहण्यासाठी कन्याकुमारीचा चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। तर सकाळी आपण तुम्हाला कन्याकुमारीमधला सनराईज पॉईंट दाखवला, सूर्यदेवाचं दर्शन आपण केलं। तर आता आपण ज्या ठिकाणी थांबलेलो आहे त्या ठिकाणाचं नाव आहे त्रिवेणी टुरिस्ट होम। या ठिकाणी आपण रेस्ट केलेला आहे, आपले कपडे वगैरे चेंज केलेले आहेत आणि ही सगळी मुलं जी आहेत यांना घेऊन आपण आता आपले कन्याकुमारीचे जे काय नेक्स्ट पॉईंट आहेत ते पाहायला जाणार आहे। या ठिकाणी आपल्या
ज्या काही ट्रॅव्हल्स आहेत त्या आलेल्या आहेत. त्या ट्रॅव्हल्समधून आपण ह्या कन्याकुमारीमधले जे काय पॉईंट आहेत ते सगळे पाहणार आहे. चला तर व्हिडिओ कंटिन्यू करा. हात वरती करा सगळ्यांनी एकदा. आणि या बसमध्ये आता सगळेजण बसत आहेत आणि आता आपण सुरू करतोय आपला आजचा नेक्स्ट प्रवास. तर आता आम्ही बसमध्ये बसलेलो आहे आणि समोरची गाडी दिसते व्हाईट कलरची, त्याच्यामध्ये पण आपल्या ITI मधली मुलं आहेत. आणि आता आम्ही चाललेलो आहे तिरुपती बालाजी मंदिर पाहण्यासाठी. एवढी सगळी मुलं माझ्यासोबत येणार आहेत आणि बाकीची समोरच्या गाडीमध्ये बसून निघालेली आहेत. तर आता मंदिर ओपन झालेलं आहे. 9चं टायमिंग असतं मंदिर ओपन होण्याचं. ही मेन एंट्री मंदिराची. इथून सगळेजण वरती जातात मुख्य द्वाराकडं. चला तर आपण पण जाऊया वरती. तर इकडं बघा तुम्ही समोर हे तिरुपती बालाजी मंदिर आहे कन्याकुमारीमधलं. आणि इकडं आता तुम्हाला ह्या मंदिराचा जो काही साईडचा व्ह्यू आहे तो देखील दाखवतो. इकडं बघा आता या ठिकाणावरून आपल्याला बीच पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी एक स्टॅच्यू आहे कवींचा. कन्याकुमारीमधला एक फेमस पॉईंट आहे तो देखील. तिथं पण आपण जाणार आहे. आणि इकडं मागं हा मंदिराचा मुख्य गाभारा आहे. इथून एंट्री आहे मंदिरामध्ये जाण्यासाठी. चला तर अशा पद्धतीनं हा आपला जो दुसरा पॉईंट आहे तो देखील क्लिअर झालेला आहे. नेक्स्ट पॉईंट पहा आणि व्हिडिओ कंटिन्यू करा. तर आता आपण आपल्या नेक्स्ट पॉईंटवरती पोहोचलेलो आहे. या ठिकाणाचं नाव आहे साईबाबा मंदिर. हे पण कन्याकुमारी येथील एक प्रसिद्ध मंदिर आहे. याचं देखील दर्शन आपण आता घेणार आहे. आणि या साईडला तुम्ही डाव्या बाजूला जो व्ह्यू पाहताय एक मोठासा डोंगर आपल्याला पाहायला मिळतो. तिथे एक छोटंसं मंदिर देखील आहे. आणि इकडं आतमध्ये साईबाबाचं दर्शन देखील आपण घेणार आहे. तर आता या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहे मंदिराच्या आतमध्ये. हे आहे साईबाबा मंदिर. मूर्ती आहे साईबाबांची. एक प्रदक्षिणा देखील आपण पूर्ण करूया. तर फायनली आपलं साईबाबा दर्शन देखील कंप्लीट झालेलं आहे. चांगल्या पद्धतीनं आतमध्ये आपण व्हिडिओ देखील काढू शकलो. साईबाबांचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल मागच्या आता क्लिपमध्ये. आणि आता आपण आपल्या नेक्स्ट पॉईंटवरती जाणार आहे. तर आता आपण ज्या ठिकाणी पोहोचलेलो आहे ते एक मंदिर आहे. आणि या मंदिरामध्ये आपल्याला त्रिदेव म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवांचं दर्शन करायला भेटणार आहे. पण मंदिरामध्ये जाण्यासाठी आपल्याला अंगावरती जे काय आपण शर्ट वगैरे घातला असेल तो काढायचा असतो. तो शर्ट काढल्यानंतरच आपल्याला मंदिरामध्ये दर्शन घेण्याची परवानगी असते. तर त्यासाठी आपण आता शर्ट वगैरे काढणार आहे आणि आतमध्ये दर्शनासाठी जाणार आहे. तर आत्ताच मी आतमध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचं दर्शन करून आलेलो आहे. आतमध्ये मोबाईल वगैरे काय अलाउड नाही आहे, त्यामुळं सीन पण काय घेऊ शकलो नाही. मंदिर खूप छान आहेत, प्राचीन आहेत. तर आवर्जून या ठिकाणी तुम्ही अवश्य भेट द्या. तर हे तुम्ही बघतायच व्ह्यू. आणि सिनेमॅटिक सीन किंवा अदर क्लिपमध्ये तुम्ही ह्याचे व्हिडिओ बघितलेच असतील. तर आता याच्यानंतर आता मी आपल्या नेक्स्ट पॉईंटवरती जाणार आहे. तर अशाच पद्धतीनं हा व्हिडिओ कंटिन्यू करा. तर आता आपण ज्या ठिकाणी थांबलो आहे ते श्री दत्त मंदिर आहे. हे पण कन्याकुमारीमधलं एक फेमस मंदिर आहे. आजूबाजूचा एरिया बघा तुम्ही. पूर्ण या ठिकाणी आपल्याला नारळाची झाडं पाहायला मिळतील आणि पूर्ण सर्कलचा स्लॅब आहे वरती मंदिराच्या. आणि मंदिरामधली मूर्ती पण बघा एकदम
सुंदर अशी मूर्ती आहे दत्त. तर या दत्त मंदिरामध्ये येऊन आपण दत्त देवाचं दर्शन देखील घेतलेलं आहे. तर यानंतर आता आपण आपलं जे काय नेक्स्ट पॉईंट आहे कन्याकुमारीमधला तो व्हिजिट करायला जाणार आहे. तर व्हिडिओ हा कंटिन्यू करा तुम्ही. चला तर मग आपण जस्ट दत्त मंदिरामध्ये दर्शन घेऊन आलेलो आहे. मंदिराच्या मागच्या बाजूला आपण आता आलेलो आहे आणि मंदिराच्या मागच्या बाजूला जस्ट आपल्याला समुद्र किनारा देखील पाहायला मिळणार आहे. बीच आहे या ठिकाणी. तर त्या बीचवरती आपण जातो आहे आता आणि तुम्हाला पण दाखवतो कशा पद्धतीचा व्ह्यू आहे आणि बीचवरती काय काय आपल्याला पाहायला मिळतं आहे. ते समोर तुम्हाला दिसतंयच जे की समुद्र किनारा आहे तो. बाकी सगळी मुलं त्या ठिकाणी गेलेली आहेत. आम्ही लास्टला राहिलो होतो आणि आता आम्ही पण त्या ठिकाणी जातो आहे. या ठिकाणी पूर्ण आपल्याला नारळाची झाडं बघायला भेटत आहेत बघा. हा, तर या ठिकाणी तुम्ही बघताय समुद्र किनारा, पण समुद्र एकदम ॲग्रेसिव्ह वाटतोय. लाटा बघा किती मोठ्या मोठ्या आहेत. ॲक्टिव्हिटीज वगैरे करण्यासाठी इथं काय ऑप्शन वगैरे नाही आहे तसा. प्लेन आणि नॉर्मल असा बीच आहे. फोटो आणि थोडासा एन्जॉय करण्यासाठी ठीक आहे. जास्त आतमध्ये नाही जाऊ शकत आपण. तर अशा पद्धतीनं हा दत्त मंदिराचा पूर्ण व्ह्यू होता, एरिया होता, तो आपण तुम्हाला दाखवलेला आहे. आणि याच्यानंतरचा जो काही पॉईंट असेल आपला पाहण्याचा ट्रिपमधला तो तुम्हाला पाहायला भेटेल. तर व्हिडिओ असंच कंटिन्यू करा. तर हा जो बीच आहे, आम्ही तिकडं दर्शन घेईपर्यंत सगळेजण इकडं आतमध्ये पोहायला पण लागलेले आहेत बघा. काही जण तिकडे उभे आहेत साईडला आणि इकडे पोहत आहेत बाकीचे. मी पण चाललोय आता समुद्रामध्ये. इकडे बघा. इकडे आमचा खेळ चालू आहे. कसं चालू आहे? मस्त मजा येते बीचवरती. आता मोबाईल ठेवून देऊया आपण बाहेर, पाणी वगैरे जाईल. तर आता जस्ट आम्ही आता बीचवरून आलेलो आहे एन्जॉय करून. आणि साईडलाच एक हॉटेल देखील होतं, त्यामध्ये आता आम्ही जेवण करतोय. सगळ्यांनी व्हेज बिर्याणी मागवलेली आहे. आसपास पण मुलं बघा तुम्ही सगळे व्हेज बिर्याणी खात आहेत. सगळ्यांच्या ताटामध्ये तुम्हाला व्हेज बिर्याणी दिसणार आहे. आणि आता ही बिर्याणी खाल्यानंतर आम्ही स्टॅच्यू पाहायला जाणार आहे. ठीक आहे, आता आम्ही जेवण करून घेतो, त्यानंतर तुम्हाला इथला जो प्रसिद्ध असलेला स्टॅच्यू आहे तिथला एरिया दाखवतो. तर आता आपण फेरीसाठी जाणार आहे समुद्रामध्ये. इकडं आता तिकीट घ्यावं लागणार आहे. आपला 75 रुपयाचं तिकीट आहे ते. तर आता तिकीट वगैरे काढून आपण लाईनमध्ये थांबलेलो आहे. बाकीचे सगळे पुढे गेलेले आहेत लाईनमधून. इकडे बोट आहेत बघा, गंजलेले आहेत पूर्ण खालून. तर आता आम्ही बोटमध्ये तर बसलोय, पण एवढी या बोटची कॅपॅसिटी नाही असं वाटतंय. जेवढ्या सीट आहेत त्याच्यापेक्षा पण जास्त लोक या बोटमध्ये चढलेले आहेत. बघू शकता तुम्ही, इकडं एक्स्ट्रा आहेत, काही जण उभे आहेत.
कारण जेवढ्या सीट आहेत त्याच्यापेक्षा पण जास्त लोक इथं तुम्हाला दिसतील. तर आता बोट सुरू झालेली आहे आणि थोड्याच वेळात आपण आता स्टॅच्यूपर्यंत पोहोचणार आहे. त्या पॉईंटपासून आपण सुरुवात केली होती यायला आणि फाइनली अपन आता उधर कुछ जगह होगी वहाँ पे रखना है. आता सगळे उतरत आहेत बोटमधून. जॅकेट वगैरे ठेवायचं एका ठिकाणी आणि त्यानंतर आपल्याला स्टॅच्यू पाहण्यासाठी जायचं आहे वरती. हां हे सगळे आपलेच आहेत. आणि जॅकेट पुन्हा आपण इथं ठेवायचं आहे आणि जाताना परत इथून घेऊन जायचं आहे. हे सगळे काही मुलं पोचली आहेत आपली वरती. इकडं इथं आहे विवेकानंद रॉक मेमोरियल. तर वरती जाण्यासाठी आपण या ठिकाणाहून तिकीट काढलेलं आहे आणि टोटल 36 पर्सन आहेत आपले. आणि इकडं बाकीचे जे काही येणार नाहीत ते रेस्ट करणार आहेत. 4 जण इथं रेस्ट करायला आहेत. ठीक आहे, चला तर आता वरती आपण स्टॅच्यू पाहायला जाऊया आणि वरती गेल्यानंतर तुम्हाला स्टॅच्यू दाखवतो आणि त्याच्या डिटेलमध्ये माहिती पण सांगतो. वरती आपण तिकीट काढून आलेलो आहे आणि वरती एक मंदिर आहे. मंदिरामध्ये दर्शन घ्यायला जाणार आहे आपण आणि तिकडं स्टॅच्यू पण आहे. स्टॅच्यू पण बघूया. तिकडंच वरती झाला ना पायऱ्यांनी. भरपूर मोठा खडक आहे समुद्राच्या मधोमध्ये. पूर्ण राऊंड आहे दगडाचा. याच्यामध्ये क्रॅक दिसते. त्याच्यामध्ये सिमेंट भरून त्याला मजबूत केलेलं आहे आणि त्याच्यावरती लिहिलं आहे पण ह्याच्यावरती चढायचं नाही म्हणून. आणि इकडं जो तुम्हाला दिसतोय तो स्टॅच्यू आहे कवींचा. वरती चल. तर आता आपण आलेलो आहे. इथं आहे एक आतमध्ये मंडपम आहे पण आतमध्ये शूटिंग करायला काय परवानगी नाही. पण तिकडं बघू शकता तुम्ही स्टॅच्यू आहे. तिकडं आपण फोटो व्हिडिओ काढू शकतो. चला तर आता आतमध्ये जाऊया मंडपममध्ये. तर आता आपण आतमध्ये गेलो होतो त्या ठिकाणी स्वामी विवेकानंद यांचा एक सुंदर असा स्टॅच्यू आहे, पुतळा आहे. त्याचं दर्शन घेतलं आणि हा त्या मंदिर जे काय होतं त्याच्या आसपासचा पूर्ण एरिया आहे, परिसर आहे. तुम्हाला सगळीकडे समुद्र पाहायला भेटेल. एकदम समुद्राच्या मधोमध हा भाग आहे. शिला आहे, मोठी खडक आहे. या आता पूर्ण सर्कल पूर्ण करूया. इकडे बघू शकता तुम्ही आपल्याला चारही बाजूनी समुद्र दिसणार आहे. तिथं समोर जे मंदिर पाहताय त्याच्यामध्ये स्वामी विवेकानंदांचा पुतळा आहे. त्याचं दर्शन घेतलं आम्ही आणि आता तिथून आम्ही इकडं आलेलो आहे. या ठिकाणी त्या मंदिरापासून ते समोर जो तुम्हाला स्टॅच्यू दिसतोय तिरुवल्लुवर यांचा तो स्टॅच्यू आहे. टोटल त्याची हाईट 133 फूट आहे. समोर जो स्टॅच्यू दिसतोय आपल्याला त्या स्टॅच्यूपर्यंत आता आपण जाणार आहे. पण ते स्टॅच्यूपर्यंत जाताना बघा आपल्याला या ठिकाणी ग्लास दिसत आहेत. ग्लासचा रोड बनवला या ठिकाणी. समुद्र आहे खालती आणि या समुद्रावरून आपण आता काचांवरती चालत जातोय. पाय दाखव तुझे चालताना. दिसतंय का क्लिअर? समुद्र दिसतोय ना खालचा. पूर्ण ब्रिज जो आहे त्याच्यावरती काचा ठेवलेल्या आहेत, अशा मजबूत आहेत. आणि समोर आपल्याला 133 फूट उंच असलेला स्टॅच्यू पाहायला मिळते. ते पण समुद्राच्या एकदम मधोमध. चारही बाजूला पाणी आहे. स्टॅच्यू या काचांवरती चालताना पायांना चटके नाही बसत आहे ना.
साईडला जेव्हा आपण या फरशांवरती किंवा दगडांवरती चालतोय तेव्हा आपल्या पायाला चटके बसत आहेत, पण काचांवरती चालताना गरम नाही लागत. चला तर आता वरती जाऊया. वरती गेल्यानंतर तुम्हाला साईडचा व्ह्यू दाखवतो. चल तर आता आपण कन्याकुमारीचा जो मुख्य पॉईंट आहे त्या पॉईंटवरती उभा आहे. या ठिकाणी तुम्ही जे समुद्र पाहताय त्या ठिकाणी 3 समुद्रांचा संगम आहे. त्यामुळे या ठिकाणाला कन्याकुमारीला त्रिवेणी संगम असं देखील म्हणतात, कारण याच्यामध्ये हिंद महासागर, बंगालची खाडी आणि अरबी समुद्र या 3 समुद्रांचा संगम झालेला आहे. त्यामुळे याला त्रिवेणी संगम असं देखील म्हणतात. हे समुद्र तुम्ही पाहताय ते 3 समुद्र एकत्र आलेले आहेत. खूप पाहण्यासारखी जागा आहे. या ठिकाणी अवश्य तुम्ही भेट द्या. आणि आजच्या दिवसामध्ये आज जे काही केलं आपण तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलं. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच पद्धतीनं माझे जे पुढचे व्हिडिओ आहेत ते पाहत राहा. चला तर भेटूया पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. धन्यवाद.